नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, मागील व्हिडिओच्या मध्ये सांगितल्याप्रमाणे की आपण टेन्स म्हणजेच काळ या घटकावर आधारित जे काही छोटे छोटे टॉपिक आहेत ते आपण टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत। मागील व्हिडिओच्या माध्यमातून आपण मागील व्हिडिओच्या माध्यमातून आपण पर्सनल प्रोनाउन्स असतील, बरोबर, त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती समजून घेतली। त्याचबरोबर काही रूल्स होते ते आपण समजून घेतलेत। त्याचबरोबर त्यानंतरच्या व्हिडिओच्या माध्यमातून क्रियापद आलं असेल तर त्या क्रियापदास ING, S आणि ES अटॅच केव्हा केले जातात त्याचे आपण नियम सविस्तर समजून घेतलेत। मग तशाच पद्धतीने अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजेच टेन्स, त्यामधील आपण टू बी ची रूपे आपण मागील व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलीत, टू हॅव ची रूपे आपण समजून घेतलीत आणि एक छोटासा तक्ता आपण समजून घेतला। मग त्याच शब्दांच्या माध्यमातून की जे काही टू बी ची रूपे आहेत त्याचा प्रत्यक्ष वाक्यांमध्ये वापर कसा केला जातो हे आपण आजच्या टॉपिकच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। टेन्स, त्यातील वर्तमान काळातील टू बी चे रूपे। टेन्स मधील म्हणजेच काळ या मुख्य प्रकारातील वर्तमान काळातील टू बी ची रूपे कोणती, त्यामध्ये कोणकोणते शब्द वापरले जातात, प्रत्यक्ष वाक्यांमध्ये त्याचा वापर कशा पद्धतीने होत असतो हे आपण सविस्तर आजच्या टॉपिकच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। पुन्हा सांगतोय, आपण टप्प्याटप्प्याने ती माहिती समजून घेत आहोत, ठीक आहे। तर आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे टेन्स म्हणजेच काळ, वर्तमान काळातील टू बी चे रूपे। वर्तमान काळातील जे काही टू बी चे रूपे आहेत त्याची आपण सविस्तर माहिती समजून घेऊया। पहिल्यांदा फर्स्ट, फॉर्म ऑफ टू बी। फॉर्म्स ऑफ टू बी म्हणजेच टू बी ची रूपे कोणती। आता टू बी चे एकूण 3 मुख्य प्रकार तयार होत असतात। किती मुख्य प्रकार तयार होत असतात? 3। तर ते 3 प्रकार कोणते आहेत? फर्स्ट इज बघा, प्रेझेंट, पास्ट अँड फ्युचर। म्हणजेच थोडक्यात वर्तमान काळातील टू बी ची रूपे आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत, भूतकाळातील टू बी ची रूपे आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत आणि भविष्य काळातील टू बी ची रूपे आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत। पहा, प्रेझेंट मध्ये वापरले जाणारे am, is, are, पास्ट मध्ये वापरले जाणारे was, were आणि फ्युचर मध्ये वापरले जाणारे shall be, will be असे हे शब्द आहेत। पुन्हा सांगतोय की आपण मागील व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती आपण समजून घेतलेली आहे, काही वाक्य आपण समजून घेतलेत, बरोबर। पण आज आपण डिटेल्स आपण समजून घेणार आहोत। त्यातील पहिला जो काही आपला भाग आहे तो म्हणजे वर्तमान काळातील टू बी चे रूपे। वर्तमान काळातील टू बी ची रूपे कोणती? तर हे 3 आहेत, am, is, are। ओके, मग प्रत्यक्ष ह्या शब्दांचा वाक्यामध्ये वापर कशा पद्धतीने होत असतो ते आपण या ठिकाणी समजून घेऊया। पण तत्पूर्वी एक छोटीशी माहिती आहे बघा, 4 आपण पॉइंट्स लिहिलेले ते आपण समजून घेऊ की सहाय्यकारी क्रियापद म्हणून या क्रियापदांचा, थोडक्यात सहाय्यकारी क्रियापद म्हणून जे आपण शिकतोय टू बी ची रूपे त्याचा वाक्यात कसा वापर केला जातो ते समजून घ्या। पहा, शी इज वेटिंग इन द गार्डन। शी इज वेटिंग इन द गार्डन। सेकंड, वी वेर प्लेइंग ऑन द ग्राउंड। वी वेर प्लेइंग ऑन द ground. Third, I shall be taking my examination next year. I shall be taking my examination next year. या वाक्यांमध्ये आपण जर विचार केला तर टू बी चे जे काही रूपे आहेत, मग वर्तमान काळातील असतील, भूतकाळातील असतील किंवा भविष्य काळातील असतील, या शब्दांचा वाक्यामध्ये कुठे वापर झाला? सहाय्यकारी क्रियापद म्हणून। तर शी इज, पहा या ठिकाणी इज आहे, वर्तमान काळातील हा
सहाय्यकारी क्रियापद वापरलेला आहे. सेकंड पहा, वी वेअर. वेअर पहा, वेअर कुठे आहे तर भूतकाळामध्ये तो शब्द आहे. वी वेअर प्लेइंग ऑन द ग्राउंड. थर्ड सेंटेन्स पहा, आय शॅल बी. आय शॅल बी, शॅल बी पहा या ठिकाणी तो शब्द आहे. म्हणजेच थोडक्यात काय की सहाय्यकारी क्रियापद म्हणून दिलेल्या शब्दांचा वापर वाक्यामध्ये कोणत्या पद्धतीने होत असतो हे आपल्याला या वाक्यांच्या माध्यमातून समजायला मिळतं. ठीक आहे. पुढे पहा, अस्तित्व दाखवण्यासाठी. अस्तित्व म्हणजे थोडक्यात असणे किंवा व्यक्ती वस्तूविषयी माहिती सांगण्यासाठी मुख्य क्रियापद म्हणून या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर केला जात असतो. ते पहा कसं. दे आर सर्वंट. दे आर सर्वंट्स. सेकंड, कॉपर इज अ मेटल. कॉपर इज अ मेटल. अँड थर्ड, गावस्कर वॉज अ गुड प्लेयर. गावस्कर वॉज अ गुड प्लेयर. मग या वाक्यांमध्ये टू बी ची रूपे कोणती आहेत तर पहिला वाक्य पहा, दे आर. आर पहा, दे आर ते कोण आहेत तर ते नोकर आहेत, सर्वंट आहेत, सेवक आहेत. ओके. आर हा या ठिकाणी मुख्य क्रियापद म्हणून कार्य करत आहे. म्हणजेच त्या व्यक्तीविषयी माहिती सांगत असताना किंवा अस्तित्व दाखवण्याच्या दृष्टिकोनाने किंवा वस्तूविषयी माहिती सांगत असताना तर या ठिकाणी दे आर सर्वंट. सर्वंट्स म्हणजेच कोणतरी सेवक. सेवक ते व्यक्ती आहेत म्हणून आर हा त्या ठिकाणी कार्य करत आहे. ओके. नेक्स्ट पहा, कॉपर. कॉपर ही काय आहे तर वस्तू आहे. कॉपर इज अ मेटल. मेटल म्हणजे धातूचा प्रकार आहे, तो धातू आहे. बरोबर. कॉपर इज अ मेटल. तांबे धातू आहे. ओके. म्हणजेच इज हा या ठिकाणी मुख्य क्रियापद म्हणून कार्य करत आहे. नेक्स्ट पहा, गावस्कर वॉज अ गुड प्लेयर. गावस्कर वॉज अ गुड प्लेयर. मग या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद किंवा मुख्य क्रियापद म्हणून आलेला शब्द कोणता आहे तर वॉज आहे. म्हणजेच त्या वाक्यामध्ये नेमकी कोणती क्रिया झालेली आहे. बरोबर. अस्तित्व कोणता आहे, व्यक्तीविषयी काय माहिती आहे, वस्तूविषयी माहिती सांगण्याच्या दृष्टिकोनाने ते सहाय्यकारी क्रियापद मुख्य क्रियापद म्हणून काम करत असतात. दे सर्वंट्स. दे आर सर्वंट्स. कॉपर अ मेटल म्हणजेच काय अर्थपूर्ण वाक्य आहे का तर नाही. कॉपर इज अ मेटल. अँड नेक्स्ट, गावस्कर वॉज अ गुड प्लेयर. मग या शब्दांचे अर्थ काय आहेत. आर असेल, इज असेल, वॉज असेल, ही आपण माहिती सविस्तर मागील व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेली आहे. बरोबर. आपण एक तक्ता तयार केला होता, त्या तक्त्याच्या माध्यमातून ते आपण सविस्तर समजून घेतलेले आहेत. आय, वी, यू, ही, शी, इट, दे अशा पद्धतीने ती माहिती आपण समजून घेतलेली आहे. त्या प्रत्येक शब्दाचा आपण अर्थ समजून घेतला. नेक्स्ट पहा, वय, वजन, आकार, शारीरिक किंवा मानसिक अवस्था दर्शवण्याच्या दृष्टिकोनाने टू बी ची रूपे वापरली जातात. ते कशी. माय डॉटर इज 4 years old. माय डॉटर इज 4 years old. बघा काय म्हटलेलं आहे. वय असेल, वजन असेल, आकार असेल, शारीरिक काही अवस्था असतील, मानसिक अवस्था असतील, या संदर्भात वर्णन करण्याच्या दृष्टिकोनाने किंवा ते दर्शवण्याच्या दृष्टिकोनाने या ठिकाणी जे काही टू बी ची रूपे आहेत त्यांच्यापैकी विशिष्ट ते शब्द वापरले जात असतात. त्यातील पहिला, माय डॉटर इज 4 years old. आता या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद म्हणून काय आलेला आहे तर इज आहे. द ट्री इज 25 feet high. The tree is 25 feet high is सहाय्यकारी क्रियापद आहे. नेक्स्ट पहा, her weight is 55 kilograms. Her weight is. The prince was unhappy. The prince was unhappy. म्हणजे थोडक्यात काय की या वाक्यांमध्ये अंडरलाईन केलेले जे काही शब्द आहेत ते शब्द म्हणजेच कोणाची रूपे आहेत टू बी ची रूपे आहेत.
मग वर्तमान काळातील असतील, भूतकाळातील असतील, भविष्य काळातील असतील, बरोबर. मग या वाक्यांच्या माध्यमातून आपल्याला तो वाक्य कोणत्या काळातील आहे, त्या वाक्यामध्ये जे शब्द वापरलेले असतील त्या शब्दानुसार आपण तो वाक्य कोणत्या काळातील आहे ते सहजरित्या सांगू शकतो. आणि ते अधिक परफेक्ट करण्याच्या दृष्टिकोनाने आपल्याला स्टेप बाय स्टेप ही माहिती समजून घ्यायची आहे की वर्तमान काळातील जे काही सहाय्यकारी क्रियापद आहेत त्याचा वापर कसा होत असतो, भूतकाळातील असतील त्याचा वापर कसा होत असतो, भविष्य काळातील असतील त्याचा वापर कसा होत असतो, हे आपल्याला डिटेल्स जाणून घ्यायचे आहेत. ठीक आहे. म्हणून आपल्या चॅनलवर तुम्ही पटकन जॉईन व्हा. जर कोण नवीन असतील तर लवकरात लवकर आपला चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच व्हिडिओची माहिती आपल्यापर्यंत येऊ शकेल. ठीक आहे. पुढचा पहा, आज्ञार्थी वाक्यांमध्ये. तर जे काही आज्ञार्थी वाक्य असतात, स्टेटमेंट्स असतील, बरोबर, कमांड असेल, ऑर्डर असेल, अशा वाक्यांमध्ये टू बी ची रूपे वापरली जातात. जसं की बी हॅप्पी, बी अ गुड गर्ल, बी हॅप्पी, बी अ गुड गर्ल. आता टू बी ची रूपे पहा, बी हॅप्पी, बी अ गुड गर्ल. आता बी हा ऑलरेडी टू बीचा आहे, त्याचा वापर या ठिकाणी झालेला आहे. मग हेच आपल्याला डिटेल्स जाणून घ्यायचे असतात. ओके. तर आता आपण प्रत्यक्ष समजून घेणार आहोत वर्तमान काळातील टू बी चे रूपे. त्यासाठी एक तक्ता तयार केलेला आहे. पहा, वर्तमान काळातील टू बी चे रूपे हा आपला मुख्य भाग आहे आणि याची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. पहा, एक तक्ता तयार केलेला आहे. त्या तक्त्यामध्ये माहिती लिहिलेली आहे. पुरुष सिंगुलर मीन्स एक वचन, प्लुरल मीन्स अनेक वचन. असा तक्ता आपण मागील व्हिडिओमध्ये समजून घेतला. थोडासा वेगळा आहे. प्रथम पुरुष म्हणजेच फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन अँड थर्ड पर्सन. पहा, फर्स्ट पर्सन मध्ये काय सांगितलेलं आहे, सिंगुलर मध्ये आय एम. आय एम, आय एम मीन्स मी आहे. आय एम मीन्स मी आहे. त्याचाच रूपांतर प्लुरल मध्ये कसा होत असतो, वी आर. वी आर, वी आर मीन्स आम्ही आहोत. बघा, सिंगुलर मध्ये मी आहे, आय एम मी आहे, वी आर आम्ही आहोत. एकापेक्षा अधिक जर असतील तर अशा वेळेस वी हा शब्द वापरला जात असतो. वी आर. जसं की आय एम स्टुडंट, वी आर स्टुडंट. आय एम टीचर, वी आर टीचर्स. अशा पद्धतीने त्याचा वापर होत असतो. प्रथम पुरुष, सिंगुलर अँड प्लुरल. सेकंड पर्सन पहा, सेकंड पर्सन यू आर. यू आर मीन्स तू आहेस. यू आर मीन्स तू आहेस. यू आर तुम्ही आहात. प्लुरल मध्ये. फर्स्ट मध्ये सिंगुलर मध्ये यू आर म्हणजे तू आहेस, प्लुरल मध्ये यू आर तुम्ही आहात. ओके, ते लक्षात ठेवायचं. थर्ड पर्सन पहा, थर्ड पर्सन मध्ये काय म्हटलेलं आहे, ही इज, शी इज, इट इज. पहा, ही मीन्स तो, शी मीन्स ती, इट मीन्स ते. इज म्हणजे आहे, इज म्हणजे आहे, इज म्हणजे आहे. ही इज तो आहे, शी इज ती आहे, इट इज ते आहे. आणि याचाच प्लुरल काय होत असतो, दे आर. अनेक वचन काय होत असतो, दे आर. दे आर म्हणजे ते आहेत, त्या आहेत, ती आहेत. अशा पद्धतीने हा तक्ता आहे. ह्याच तक्त्याच्या माध्यमातून आपल्याला काय करायचं आहे, खालील वाक्य समजून घ्यायची आहेत. हे जर आपल्याला कळलं तर निश्चितपणे आपण ते वाक्य परफेक्ट आपण करू शकतो. कोणत्या काळातील वाक्य आहे ते सहज आपण ओळखू शकतो आणि ते आपण लिहूही शकतो. फक्त या गोष्टी आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत. पहा, एक एक्झाम्पल आहे. माय फादर इज अ फार्मर, ही इज व्हेरी काइंड. माय फादर इज अ फार्मर, ही इज व्हेरी काइंड. आता हा जो वाक्य आहे या ठिकाणी आपण दोन वाक्य घेतलेले आहेत. पहा, फर्स्ट आहे माय फादर इज अ फार्मर, ही इज व्हेरी काइंड. अँड सेकंड सेंटेन्स
माय फादर इज अ फार्मर, दे आर व्हेरी काइंड. दोन वाक्य आहेत, दोन वाक्यांपैकी करेक्ट सेंटेन्स कोणता असेल? काय वाटतं तुम्हाला? समजा आपण या ठिकाणी नंबर देऊया, फर्स्ट, सेकंड. पहिलं वाक्य बरोबर असेल की दुसरं वाक्य बरोबर असेल? फर्स्ट, माय फादर इज अ फार्मर, ही इज व्हेरी काइंड. अँड सेकंड सेंटेन्स, माय फादर इज अ फार्मर, दे आर व्हेरी काइंड. विच इज करेक्ट सेंटेन्स? योग्य वाक्य कोणता असेल? मराठीमध्ये त्याचा अर्थ आहे, माझे वडील शेतकरी आहेत, ते खूप दयाळू आहेत. माझे वडील शेतकरी आहेत, ते खूप दयाळू आहेत. हा मराठी अर्थ झाला. मराठी अर्थानुसार योग्य वाक्य कोणता असेल? तर करेक्ट सेंटेन्स जो आहे तो आहे फर्स्ट. फर्स्ट सेंटेन्स इज करेक्ट सेंटेन्स. ओके. आता यामध्ये करेक्ट म्हणजे आपण कसं म्हणतो? तर माय फादर इज अ फार्मर, ही इज व्हेरी काइंड. आता तुम्ही म्हणाल माझे वडील शेतकरी आहेत आणि ते, हिचा अर्थ तर या ठिकाणी तो म्हटलेला आहे, बरोबर. परंतु जरी समजा सर्वनाम ही वापरलेला असेल तरी इंग्लिशमध्ये आज्ञार्थी बोलण्याच्या दृष्टिकोनाने आपण त्यांच्या वयाचा विचार करून, त्यांच्या शिक्षणाचा विचार करून किंवा आपल्यापेक्षा वयाने जर मोठे असतील तर अशा वेळेस आपण ही या शब्दाचा मराठी अर्थ आपण काय सांगत असतो ते उच्चारत असतो. इंग्लिशमध्ये ही वापरला जातो, दे वापरला जात नाही. बिकॉज दे आर अ प्लुरल वर्ड. सो डू नॉट यूज दे. आणि म्हणून दे या शब्दाचा अशा वाक्यामध्ये वापर करायचा नाही, हीच वापरायचा आहे. ही वापरला तरी सुद्धा अर्थ तोच असतो. फक्त आपण मराठीमध्ये बोलत असताना अगदीच नम्र किंवा आदरयुक्त बोलण्याच्या दृष्टिकोनाने आपण ते म्हणत असतो. माझे वडील शेतकरी आहेत, ते खूप दयाळू आहेत. ओके. म्हणून पहिला वाक्य कसा आहे? करेक्ट आहे. आपण बऱ्याच वेळा म्हणत असतो बघा, ही इज अ टीचर. मग आपण म्हणतो का तो शिक्षक आहे? ते शिक्षक आहे, बरोबर. ही इज माय फेवरेट टीचर, तो माझा आवडता शिक्षक आहे असं म्हणतो का? ते म्हणतो आपण. आदरार्थी, आदरार्थी आपण काय म्हणत असतो? ते म्हणत असतो. पण ते म्हणतोय म्हणून दे वापरतो का? तर हीच वापरतो आपण. इंग्लिशमध्ये ही वापरला जातो, परंतु त्याचा मराठी अर्थ काय घेत असतो आपण? ते घेत असतो. ओके, लक्षात ठेवा. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण काही वाक्य लिहिलेले आहेत. अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच होकारार्थी वाक्य. अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच होकारार्थी वाक्य. या ठिकाणी आपण वाक्य तीन प्रकारचे समजून घेणार आहोत. त्यात पहिला आहे होकारार्थी वाक्य, दुसरा नकारार्थी आणि तिसरा प्रश्नार्थक वाक्य. टू बीच्याच माध्यमातून वर्तमान काळातील टू बीची जी काही रूपे आहेत त्यांच्याच माध्यमातून ते आपण समजून घेणार आहोत. म्हणून ते व्यवस्थित काळजीपूर्वक पहा. फर्स्ट, ही इज अवर फॅमिली डॉक्टर. ही इज अवर फॅमिली डॉक्टर. सेकंड, आय एम अ टीचर. थर्ड, दे आर अवर फ्रेंड्स. दे आर अवर फ्रेंड्स. फोर्थ, द चिल्ड्रन आर ऑन द ग्राउंड. The children are on the ground. Fifth, they are artists. They are artists. Sixth, we are in Pune. We are in Pune. Seventh, he is rich. He is rich. And last, I am an engineer. I am an engineer. हे जे वाक्य आहेत हे कसे आहेत? होकारार्थी वाक्य आहेत. आता पहा, आपण अर्थ समजून घेतोय. ही इज अवर फॅमिली डॉक्टर. ही इज अवर फॅमिली डॉक्टर म्हणजे याचा अर्थ काय आहे सांगा बरं. ही इज अवर फॅमिली डॉक्टर म्हणजेच ते आमच्या कुटुंबाचे डॉक्टर आहेत. आपण बऱ्याच वेळा म्हणतो ना की आमचे ते फॅमिली डॉक्टर आहेत. ही इज अवर फॅमिली डॉक्टर म्हणजेच ते आमच्या कुटुंबाचे डॉक्टर आहेत.
मग या वाक्यामध्ये टू बी चे रूप कोणते असेल बरं? इज. टू बी चे रूप कोणते आहे? इज आहे. ही इज अवर फॅमिली डॉक्टर. ते आमच्या कुटुंबाचे डॉक्टर आहेत. सेकंड पहा, आय एम अ टीचर. आय एम अ टीचर. आय एम या ठिकाणी पहा, हे आहेत आपले सहाय्यकारी क्रियापद टू बी चे रूपे. वर्तमान काळातील आपण हे जे वाक्य शिकतोय ते वर्तमान काळातील आहेत. पुढे पहा, दे आर अवर फ्रेंड्स. दे आर अवर फ्रेंड्स. या वाक्यामध्ये कुठे आहेत बरं टू बी चे रूपे? तर आर. दे आर या ठिकाणी हे आपल्याला माहिती असावेत. ही, आय, दे, दे, वी, ही. बरोबर. यानुसार आपण वाक्याची बरीच माहिती आपल्याला कळत असते. मग या ठिकाणी पहा, नेक्स्ट सेंटेन्स पहा, द चिल्ड्रन आर ऑन द ग्राउंड. द चिल्ड्रन आर ऑन द ग्राउंड म्हणजेच काय? मुले मैदानावर आहेत. द चिल्ड्रन आर ऑन द ग्राउंड. मुले कुठे आहेत? चिल्ड्रन. चिल्ड्रन म्हणजेच कोण? तर मुले. द चिल्ड्रन आर ऑन द ग्राउंड की मुले मैदानावर आहेत. दे आर आर्टिस्ट. दे आर आर्टिस्ट. आर्टिस्ट मीन्स कलाकार. ते कोण आहेत? कलाकार आहेत. आपल्यापैकी बरेच कलाकार असतील, बरोबर ना? चांगल्या अर्थाने म्हणतो, या वाईट अर्थ घेऊ नका. कलाकार. पुढचा आहे, वी आर इन पुणे. वी आर इन पुणे म्हणजेच काय? तर आम्ही पुण्यात आहोत. वी आर इन पुणे. वी आर आम्ही इन पुणे. ही इज रिच. ही इज रिच. तो श्रीमंत आहे. ही इज रिच. इज हा या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद आहे. आय एम अन इंजिनियर. आय एम अन इंजिनियर. अशा प्रकारची ही होकारार्थी वाक्य आहेत. कशा आहेत? होकारार्थी वाक्य. अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस आहेत. ओके. आता हीच आपण नकारार्थी वाक्य समजून घेणार आहोत. ठीक आहे. लक्ष देऊन पहा, म्हणजेच आपल्याला ती माहिती व्यवस्थित समजायला मिळेल. पुढे पहा, आपण या ठिकाणी होकारार्थी वाक्य समजून घेतलेत, बरोबर ना? अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस. सेकंड आहे निगेटिव्ह सेंटेन्सेस. निगेटिव्ह सेंटेन्सेस मीन्स नकारार्थी वाक्य. मग टू बी ची जी काही रूपे आहेत, टू बी चे रूपे म्हणजेच एम, इज, आर, बरोबर, यांचाच होकारार्थी वाक्य जशा पद्धतीने तयार केले जात असतात, मग तीच होकारार्थी वाक्य नकारार्थी वाक्यांमध्ये कशा पद्धतीने रूपांतर केली जातात किंवा नकारार्थी वाक्य कोणत्या प्रकारचे असतात ते आपण समजून घेणार आहोत. पहा, ही इज नॉट इन द रूम. ही इज नॉट इन द रूम म्हणजेच काय की तो खोलीमध्ये नाही. ही इज नॉट इन द रूम. कोण? ही, तो, बरोबर. आता हा तक्ता त्यासाठी आपल्याला उपयोगात येत असतो. ही असेल, शी असेल, इट असेल, यू असेल, बरोबर. यासाठी हा तक्ता लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि हे आपल्याला माहिती असते तर वाक्य आपण सहज आपण त्याचा मराठी अर्थ समजून घेऊ शकतो. ही इज नॉट इन द रूम की तो खोलीमध्ये नाही. इज. ओके. गीता इज नॉट अ क्लेवर गर्ल. नॉट नकारार्थी वाक्य आहेत, निगेटिव्ह सेंटेन्सेस आहेत. नॉट हा शब्द जर वापरला असेल तर थोडक्यात काय आपल्याला त्याचा अर्थ हा नकारार्थी मिळत असतो. ही इज नॉट इन द रूम. ही इज इन द रूम जर आपण घेतलं, समजा नॉट हा शब्द आपण वापरत नाही, आपण लिहितोय समजा ही इज इन द रूम, तर याचा अर्थ काय होणार आहे? ही इज इन द रूम म्हणजे तो खोलीत आहे. बट या ठिकाणी नॉट या शब्दाचा वापर झालेला आहे निगेटिव्ह सेंटेन्स तयार करण्यासाठी, म्हणून त्याचा अर्थ होत असतो ही इज नॉट इन द रूम म्हणजेच तो खोलीमध्ये नाही. इज हा या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद आहे. गीता इज नॉट अ क्लेवर गर्ल. गीता इज नॉट अ क्लेवर गर्ल. या ठिकाणी महत्वाचे शब्द जे आहेत ते आपल्याला माहिती असायला हवे. तर आपण
ते वाक्य सहज मराठीत ट्रान्सलेट करू शकतो. गीता इज नॉट अ क्लेवर गर्ल इज ओके. ही इज नॉट सॅड. ही इज नॉट सॅड. सॅड मीन्स दुःखी. नॉट तो दुःखी नाही म्हणजे थोडक्यात तो हॅपी आहे. ही इज अ हॅपी. तो हॅपी आहे, तो आनंदी आहे. ओके. इट इज नॉट अ डिफिकल्ट टास्क. इट इज नॉट अ डिफिकल्ट टास्क म्हणजे काय टास्क दिलेला आहे. टास्क म्हणजेच काय तर एखादं काम असेल, एखादं कार्य असेल तर थोडक्यात ते काम अवघड नाही. दिलेले टास्क अवघड नाही. टास्क म्हणजेच काम किंवा एखादे कार्य ते अवघड नाही. इट इज नॉट अ डिफिकल्ट टास्क इज यू आर नॉट हॅपी. यू आर नॉट हॅपी. यू आर नॉट हॅपी म्हणजेच तू आनंदी नाहीस. यू आर नॉट हॅपी, तू आनंदी नाहीस. ओके. नेक्स्ट, केदार इज नॉट इन द स्कूल. केदार इज नॉट इन द स्कूल म्हणजेच केदार नावाचा विद्यार्थी शाळेत नाही. केदार इज नॉट इन द स्कूल. केदार नावाचा विद्यार्थी शाळेत नाही. सगळेच जे काही वाक्य आहेत ते कशा आहेत निगेटिव्ह आहेत म्हणजेच नकारार्थी वाक्य आहेत. आय एम नॉट अ टीचर म्हणजे जर समजा मी बोललो आय एम नॉट अ टीचर मी शिक्षक नाही. जर मी म्हटलं आय एम अ टीचर होकारार्थी झाला. आय एम अ टीचर अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस. आय एम नॉट अ टीचर मी शिक्षक नाही नकारार्थी झाला. मग तशाच पद्धतीने प्रश्नार्थक वाक्य कसा होऊ शकतो ते आपण समजून घेऊया पुढे. पहा, इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस. इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच काय की प्रश्नार्थक वाक्य. इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य ते आपण समजून घेतोय. बघा, आर यू हॅपी. बघा, आर यू हॅपी मीन्स याचा अर्थ काय असेल. आर यू हॅपी काय अर्थ असेल याचा. थोडक्यात आपल्याला विचारलेला आहे, आपल्याला कोणतरी विचारतोय आर यू हॅपी म्हणजेच तू आनंदी आहेस. बरोबर ना. प्रश्न आहे आर यू हॅपी. बघा या ठिकाणी आलेला आहे सहाय्यकारी क्रियापद आर यू हॅपी. अगदी स्टार्टिंगला आला. सहाय्यकारी क्रियापद कुठे आहे प्रश्न तयार करण्याच्या दृष्टिकोनाने ते पुढे येत असतो. काय बदल झालेला आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ते व्यवस्थित लक्षात ठेवा म्हणजेच आपण सहजरित्या ते तयार करू शकतो. तू आनंदी आहेस का. आर यू हॅपी तू आनंदी आहेस का. इज इट माय बुक. इज इट माय बुक म्हणजेच काय की ते पुस्तक माझे आहे का. इट इज माय बुक. इट इज माय मार्कर की हे मार्कर किंवा ते मार्कर माझे आहे का. ओके. वेअर इज माय पर्स. वेअर इज माय पर्स की माझे पर्स कुठे आहे. वेअर इज माय पर्स माझे पर्स कुठे आहे. ओके. नेक्स्ट, विच इज युअर पेन. विच इज युअर पेन. विच इज युअर पेन म्हणजेच काय. विच इज युअर पेन तुझी पेन कुठे आहे. विच इज युअर पेन तुझे पेन कुठे आहे किंवा कोणते आहे. विच इज युअर पेन म्हणजेच काय की तुझी पेन कोणते आहे. तुझी पेन कोणती आहे. विच इज युअर पेन तुझी पेन कोणती आहे. अँड लास्ट पहा, हु इज देअर. हु इज देअर. हु इज देअर. हु मीन्स कोण. देअर म्हणजेच तेथे. तेथे कोण आहे. हु इज देअर तेथे कोण आहे. अशा पद्धतीने आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस, निगेटिव्ह सेंटेन्सेस आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस हे आपण वर्तमान काळातील जे काही टू बी ची रूपे आहेत एम, इज, आर यांच्या माध्यमातून तयार झालेले जे काही वाक्य आहेत ते वाक्य आपण आजच्या टॉपिकच्या माध्यमातून समजून घेतले. ओके. पुढच्या टॉपिकच्या माध्यमातून आपण भूतकाळातील जे काही टू बी ची रूपे असतील त्याचा वापर वाक्यामध्ये कोणत्या पद्धतीने केला जातो ते आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. लक्षात घ्या, जर व्हिडिओ तुम्हाला कळत नसेल, माहिती जर एकदा पाहून कळत नसेल तर पुन्हा ती माहिती पहा. जोपर्यंत ती माहिती तुम्हाला क्लिअर होत नाही तोपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजेच ती माहिती तुमची परफेक्ट होईल. तुमच्या ज्ञानात अधिक चांगल्या पद्धतीने भर पडेल. ओके. तर लवकरच भेटू आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.